नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत सायलीला सतत काळजी वाटत असते मुलींची. त्या कुठे असतील, त्या सुखरूप असतील की नाही, त्यांना काही झालं तर नसेल ना, असा विचार करत ती टेन्शन घेत असते. अर्जुन येतो आणि तिला थोडा झोपायला सांगतो आणि तिचे पाय चेपत असतो. तिला बरं वाटावं म्हणून प्रयत्नशील असतो. आता इथे अर्जुन खरं तर विचारत आहे, असं काय करू म्हणजे सायली आनंदी राहील, सायलीच्या डोक्यावरचं टेन्शन कमी होईल. खरं तर तिचा मुलींमध्ये फार जीव आहे. जोपर्यंत मुली सापडणार नाही तोपर्यंत ही अशीच अस्वस्थ राहणार आणि त्यामुळे तिच्या होणाऱ्या बाळावरती पण त्याचा परिणाम होत राहणार, हे अर्जुनच्या लक्षात येते. आता अर्जुन खरं तर प्रयत्न करतो आहे, पोलिसांनाही सतत माहिती मागतो आहे की काही लोकेशन मिळालं का नाही, काही माहिती मिळाली की नाही मिळाली तर लगेच सांगा. आता इथे प्रियाने जो प्लॅन बनवला आहे त्यानुसार ही जी मुलगी आहे ना मानसी, हिच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न त्यांची गुंड करत आहेत आणि त्या मुलीला सांगतात की जेव्हा कोर्टात तू जाशील ना तेव्हा तू सांगायचं की सायलीने अर्जुननेच मला इथे विकलं आहे किंवा मला खूप त्रास दिला, असं त्यांच्या विरोधात बोलायचं. नाही तर तुझ्या त्या बाकीच्या मैत्रिणी आहे ना त्यांना आम्ही जीवे मारून टाकू. बघायचं आहे का डेमो? मग ते कॉल करतात आणि तिला ऐकवतात. त्या मुलींना खूप मारतात. ती त्यांना म्हणत असते की नका मारू नका मारू, पण एक शब्दाने कबूल होत नाही की तुम्ही. तर दुसरीकडे आता प्रियाने कॉल केलेला असतो सचिन आणि राकेश याला आणि आता ती प्लॅन पुढचं सांगू लागलेली बंद करा, मी आज रात्रीच आपल्या न्यायालयाच्या एका माणसाला त्या ठिकाणी पाठवायचं ज्या ठिकाणी मोबाईलमध्ये लोकेशन की सायली आणि अर्जुनच्या विरोधात आणि तिथे जाऊन लोकेशनवर कोर्टामध्ये मोबाईल ऑन करायचा, म्हणजे त्या लोकेशनवर मोबाईल चालू झाला हे कळल्या पोलीस आणि अर्जुन तिथे पोहोचतात. पण अर्जुनला टार्गेट बनवायचं, लोक मारताना पहिले जे पाहिजे ते बोलण्यासाठी अर्जुन मेलाच पाहिजे, कारण तो जर मेला तरी चालेल पण त्याला असा चोप द्यायचा आहे ना, आयुष्यभर तो विसरला पाहिजे, त्याचा शेवट झाला तरी चालेल, असं प्रियाचा प्लॅन आहे. त्यानुसार आता पुढचे आराखडे तयार करण्यात येत आहे. मात्र मध्यरात्री काय झालं की सायलीला मानसीचं स्वप्न पडलं. मानसी सतत डोळ्यासमोर दिसू लागलेली आहे आणि मानसी मग ती आठवण काढू लागते मानसीची आणि जोरजोरात मानसी म्हणू म्हणू म्हणत म्हणत झोपेमध्येच ती आरडाओरडा करू लागते आणि जोरात म्हणू अशी हाक मारत खटकन उठून बसते. खरं तर तिला फार वाईट वाटते. तिला स्वप्नसुद्धा तशीच पडत आहेत, आपल्या मुली कुठे असतील, काय करत असतील, त्यांचं म्हणजे जीवन सुखरूपता असेल ना, त्यांना काही जीवानीशी काही झालं तर नसेल ना, किंवा चुकीच्या लोकांच्या हातात तर लागले नसतील ना. सतत काळजीत असते आहे आपली सायली आणि मनूचा फोटो पाहत पाहत मनू बाळा तू कुठे आहेस असा प्रश्नही करते, इमोशनल होते. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो आता इथे रात्रीचा कॉल करून पुढचा काय प्लॅन आहे हा प्रश्न आता इथे सचिन श्वेताला विचारू लागते. तर तो सांगू लागतो आता पुढचा प्लॅन काय आहे आणि तू काय काय करायचं आहे. तिला इत्थंभूत माहिती सचिनने पुरवली आहे. प्रियाने सांगितलेला प्लॅन वर्कआउट होण्यासाठी आता तिथे प्रयत्न चालू आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बाबा आपल्या सायलीला घेऊन निघालेत वॉकला, मॉर्निंग वॉक, आणि तिथे गप्पा गोष्टी चालू असतात. तुझी सासू तुला कुठे जाऊ देत नाही, तुझं असं घुसमटल्यासारखं तुला वाटत असेल, आणि आश्रम आणि आश्रमातल्या मुली ह्या तुझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे, त्यांच्याशी तू खूप दिवसापासून कनेक्टेड आहे. तर मला माहिती आहे की आपली कल्पना आहे ना ती सतत तुझ्या काळजीत असते, तुझ्या विचारात असते, त्याच्यामुळे ती तुला जाऊ देत नाही. खरं सांगू का, तुमच्या दोघींमधला दुवा मी बनवेल आणि तुम्हाला दोघींनाही काहीही वाटलं तर माझ्याशी तुम्ही बोलू शकतात. खरं तर मी कल्पनाला तयार करेल, तुला जाऊ दे मुलींना शोधण्यासाठी किंवा काही करण्यासाठी. मी तिच्याशी बोलेल आणि मग तू मस्त आपलं मुलींना शोधायला जा. तुझं मन खरं तर त्यातच लागतं हे मला माहिती. अर्जुन हा खरं तर मुलगा आहे, त्याच्यामुळे आई आणि बायकोमध्ये तो अडकला जातो आणि त्याला नाही जमत मग काही गोष्टी करायला. तर मी तुझ्या पाठीशी कायम राहील. सायली म्हणते खरंच मी फार भाग्यवान आहे की तुमच्यासारखा सासरा मामा मला मिळाला आणि तुम्ही मला इतकं समजून घेतात. तुम्हाला माहिती आहे मला त्या मुलींची सतत काळजी वाटते, मला ना त्या मुली सतत डोळ्यासमोरच दिसतात. तर इथे छान सोनचाफ्याची फुलं आपले बाबा आपल्या सायलीला देतात. मग त्या फुलांचं छान सुवास घेते आणि म्हणते मला खरंच अशा ब्रेकची फार गरज होती, सतत टेन्शनमध्ये राहते ना, मला खरंच असं हलकं वाटते फुलांच्या सुगंधाने. मग छान गप्पा गोष्टी करत बाबा आणि सायली घरी यायला निघतात. इकडे छान तयारी चालू असते आपल्या अर्जुनची, ऑफिसला जायची गडबड गोंधळ त्याचं चालू आहे. तर गडबड त्याची चालू असताना त्याला सावंतांचा कॉल येतो. सावंत आता सांगू लागले आपल्याला जे लोकेशन मिळाले त्यातला एक लोकेशन चालू झालं आहे, त्याच्यामध्ये एक व्यक्तीचा मोबाईल पण ऑन झाला आहे. तर
ते लोकेशनवर आपण आता जाऊन पाहायचं आहे. आपली टीम पण तिथे जाणारच आहे. तर अर्जुन म्हणतो मी पण लवकरच तिथे पोहोचतो. 100% मुलींना बहुतेक तिकडे हलवण्यात आलेलं असेल. तुमचा एक कॉन्स्टेबल तिथेच ठेवा. तर तो म्हणतो मी ठेवला आहे. तर त्या कॉन्स्टेबलनीच सांगितले काही लोकांची ये जा तिथे दिसायला लागली आहे, तर आपल्याला तिथे आता जाऊन बघावं लागेल गुपचूप का होईना. मग अर्जुन पटकन मोबाईल ठेवतो आणि सायलीला हा निरोप सांगण्यासाठी गडबड करत खाली आलेला असतो. कारण त्याला माहिती आहे सायलीला ही बातमी ऐकून बरं वाटेल. तर तो खाली येतो तर इथे सायलीचे चक्क लाड चालू असतात. दूध प्यायचं आहे, संपवायचं आहे, बाळाची काळजी घ्यायची, स्वतःची काळजी घ्यायची. सायली नाही नाही म्हणत असते, माझं मन नाही, माझं हे नाही ते नाही. पण तिचं कोणी काही ऐकणार नाही. तिला खायचं प्यायची जी पथ्य आहे ती काही कल्पना आणि प्रतिमा सोडणार नाही. तिला खायला भाग पाडतात त्या. तितक्यात काय झालं की अर्जुनला येताना ती पाहते आणि म्हणते काय झालं एवढ्या गडबडीत कुठे निघालात. मग तो सांगू लागला आहे की मला ना पोलिसांचा कॉल आला आहे, तर त्यांना एक लोकेशन मिळाले. त्या लोकेशनवरती काही हालचाल पण दिसते, तर मुलींना तिथे हलवण्याची शक्यता आहे. काही गुंडांची तिथे ये जा पण दिसते आहे. तर इथे आपली सायली म्हणू लागते की मला यायचं आहे तिकडे. तर अर्जुन काही म्हणण्याच्या आतच कल्पना म्हणू लागते की आता तुम्ही माझ्याकडनं वचन घेतलं आहे, मी तर तुम्हाला काय म्हणणारच नाही. जायचे जा, राहायचे राहा, काय करायचं ते करा. मात्र आता अर्जुन म्हणतो की मी तुला तिकडे नाही नेऊ शकणार. त्याचं कारण तू प्रेग्नेंट आहे. तिथे जर काही गडबड गोंधळ झाला तर धावपळ झाली तर तुला घेऊन मी कुठे पळू. आपल्याला तिथे धावपळ करावी लागली तर तू या परिस्थितीत धावपळ करू शकशील का? स्वतःचा आणि स्वतःच्या बाळाचा जीव तू धोक्यात घालतेस हे तुला लक्षात येतं का? मी एवढी मोठी रिस्क घेऊ शकणार नाही, मी तुला नेणार नाही. मम्मा तू काळजीच करू नको, मी सायलीला आज तरी नेणार नाही. इतर वेळा मी तुला म्हणालो की नाही तुला मी नेणार नाही ना, पण आज मला परिस्थितीची जाणीव आहे. आज मी तुला तिकडे नाही नेऊ शकणार. प्रतिमा आत्या पण समजवते सायलीला. सायली समजून घे त्याला. त्याच्यामुळे तू जर गेली ना तर तुझ्यामुळे त्याला पाय मागे खेचल्यासारखं होईल. त्याला धावपळ करता येणार नाही. तुझ्या मागेच त्याला अडकल्यासारखं होऊन जाईल. तर तू तिथे गेली आणि काही गडबड गोंधळ झाला किंवा जीवानीशी काही झालं तर तू एवढं पोट घेऊन काय पळणार आहेस का? भानावर ये. इथे मात्र सायली लहान मुलांसारखं हट्ट करते आणि रागारागाने खोलीतच निघून जाते. प्रतिमा आत्या म्हणते की ह्या मुलीचं काय करावं. अर्जुन म्हणतो काही नाही, ती तिच्या मुली बघेल ना डोळ्यांनी प्रत्यक्ष तेव्हा ती आत्ताचा रुसवा विसरून जाईल. पण तुम्ही दोघींनीही माझ्या बायकोची नीट व्यवस्थित काळजी घ्या, तिचे खाण्यापिण्याचे पथ्य पाळा आणि मी येतो. तर आता इथे कल्पना म्हणते लवकर ये बाळा, तुझी वाट पाहतो आम्ही, आणि काही होत असलं काय तर कंटिन्यू फोनवरती आम्हाला सांगत राहा. श्वेता हे सगळं पाहते. अर्जुन निघालं हे पण तिच्या लक्षात येतं. मग ती लगेचच अपडेट देते सचिनला की इथून अर्जुन निघालेला आहे आणि आता मिशन अर्जुन आणि मानसी ह्या दोघांना जीवानीशी मारण्याची जी काही आज्ञा प्रिया मॅडमकडनं आली आहे ती आता पाळण्यात येणार का? इकडे मात्र आपण पाहतोय मानसीला खूपच धमकवतायत, खूप मारझोड करतायत. तिला तिच्या मैत्रिणींचा आवाज ऐकवण्यात येतो आणि व्हिडिओ कॉलवर तिला दाखवण्यात येतं की बघ तुझ्या मैत्रिणी कशा मार खात आहेत. तू जर खरं नाही बोलली तर ती त्यांच्या जीवाला बेतेल. तर त्या तुला जिवंत पाहिजे असेल तर आम्ही जसं सांगतोय तसं बोलायचं, आम्ही सांगतोय तसं करायचं. मानसी नाही म्हणत असते. मानसीवरती ते दडपण आणण्याचा प्रयत्न करतात, तरी पण मानसी घाबरत नाही. मानसी सायलीच्या विरोधात काहीच बोलायला तयार नाही आहे. तर आता इथे काय होते की तिला मारझोड करण्यात येते. त्या गुंडांनी तिला जर जास्तच जोरात मारलं आणि त्यामुळे ती बेशुद्ध होऊ लागते. इकडे मात्र आपण पाहू शकतो की सायलीला काळजी सतत वाटते की मुली कुठे असतील. त्यातली त्यात काय झालं की अर्जुन घेऊन गेला नाही तिला, त्याच्यामुळे तिचं जास्त संताप होतो. मला जायचं होतं, मला याने नेलं नाही, मला नेलं नाही, हा जास्तच हुशारी करायला लागला आहे, असं तसं तिचं चालू होतं. तर इथे प्रियाला मेसेज आला आहे की आपला शिकार जाळ्यात येतो आहे, म्हणजे अर्जुन जाळ्यात अडकला आहे. आता पुढे प्रक्रिया चालू होणार. ह्या गोष्टीचा प्रचंड आनंद आपल्या प्रियाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो आहे. तिने जसं जसं प्लॅन केलं तसं तसं सगळं काही बाहेर घडतं आहे. आत राहून पण बाहेरची चक्र फिरवणारी जर कोणी व्यक्ती असेल आणि ह्या प्रेग्नन्सीत गर्भसंस्कार जर करणारी व्यक्ती जर कोणी असेल ना, प्रियासारखी बाई कुठं भेटणार नाही. गर्भसंस्कार काय चालले की कुणाचा खून कसं करायचा, बापरे. असं मुलगा जर जन्माला आला तर तो काय बनून येईल. चला इथे आपण पाहतोय की अर्जुनला इथे माहिती देत आहेत इन्स्पेक्टर सावंत काय काय होतं आहे ना. आमची एक तुकडी पण तिकडे येतच आहे, तर तुम्ही पुढे चला, आम्ही येतच मागे. अर्जुन त्या लोकेशनला पोचला आहे. तिथे जरा दबकत पावलांनीच तो पुढे चाललेला असतो आणि एक व्यक्ती त्याच्यावरती निशाणा ठेवूनच आहे.
तो सांगतो की अर्जुन येतोय, एकटाच आहे, त्याच्यासोबत कोणी नाही, आजूबाजूला पण भयान शांतता आहे. इथे मात्र अजून इतका वेळ झाला तरी आपल्या सायलीला अर्जुनने कॉल पण केलेला नाही, मेसेज पण केलेला नाही. त्याच्यामुळे तिचा संताप होतोय, काय होतोय काय नाही, बातमी काही मिळेना. आणि मग ती चिंतेत असते, इकडे तिकडे फेऱ्या मारू लागते. अर्जुनच्या बाबतीत ती जास्तच हळवी झालेली आपल्याला पाहायला मिळणार. त्यात अर्जुन एकटा गेला आहे आणि पुढे काय होतं आहे ह्या गोष्टीची भीती पण तिला वाटतच आहे. त्यात मुली पण कुठे असतील, कशा असतील, ह्या गोष्टीची पण भीती. तर त्याच्या घराच्या पाठीमागच्या बाजूने खिडकीतनं आता अर्जुन डोकावून आत बघण्याचा प्रयत्न करणार. इथे मात्र एका गुंडाने आपल्या माणसीला जरा जास्त जोरात मारल्यामुळे ती खाली कोसळते आणि तिला मग हलवून पाहण्यात येतं. तर तिथे तिची काहीच हालचाल जाणवत नाही आहे. तर तिच्या नाकाजवळ हात लावून एक गुंड चेक करू लागतो. त्याला असं भीती आहे की ती बहुतेक तिने जीव तर सोडला नसेल ना. तर तो हात लावून म्हणतो, अरे ही मुलगी तर गेली, मेली बहुतेक, असं म्हणत त्याने कांगावा केला. आता सगळ्यांना घाम फुटला. ती मुलगी मेली म्हणजे म्हणजे किती मोठं संकट आहे त्यांच्यासाठी. त्यांनी जो प्लॅन बनवला होता तो प्लॅन वर्कआउट होण्या अगोदरच मानसीने जीव सोडला आहे. आणि इथे आपला अर्जुन ज्या वेळेला डोकावून पाहतो आतमध्ये, त्यावेळेला त्याला मानसी दिसते. मानसी खाली आहे आणि मानसीला पाहून त्याला असं वाटतं की आपण मानसीला वाचवू शकू. तर तो आत जाण्याचा प्रयत्न करू लागतो. मानसी मात्र बेशुद्ध अवस्थेत आहे की मेली आहे आता कुणाला काहीच माहिती नाही. जर मानसी मेली असेल तर मग जो काही प्लॅन बनवलं होतं प्रियाने त्याच्यावर तर पाणी फिरणारच आहे. पण आपल्या मनूचं जीव वाचवू शकलो नाही ह्या गोष्टीमुळे आपली सायली किती खचून जाईल, ही पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे सायलीसाठी. आता ह्या मुली जीव की प्राण आहे, माहिती आहे ना. तर चला तर मग आता पुढे जे काही ट्विस्ट येतील ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आत्ता आपण घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.